जास्तीत जास्त हिंसा जगात कुठे नाही इतकी हिंसा आपल्या देशात असते. बायकांच्यावरचे अत्याचार सगळ्यात जास्त आपल्याकडे. अपघाती मृत्यू मुद्दाम केलेले असतात अर्थातच तेही आपल्याच देशात असतात. अशा देशात गांधींसारखा थोर पुरुष जिवंत ठेवणं हे सुद्धा फार मोठं काम. आणि ती तुम्हाला लक्षात असेल की त्यांना प्रत्येक क्षेत्रात ज्या काम केलं त्या क्षेत्रात शत्रू होते. उदाहरणार्थ त्यांचे शत्रू जर तुम्ही पाहिला आज तर तुमच्या असं लक्षात येईल की सशस्त्र क्रांतीचे लोक अगदी गद्दारपासून तर सुभाषचंद्र बोसपर्यंत सगळे सशस्त्र क्रांतीचे लोक, आपल्याकडचे महाराष्ट्रातले क्रांतिकारक लोक वगैरे सगळे हे गांधींच्या विचाराच्या विरुद्ध होते. की आपल्या देशाचे शत्रू कोण आहेत तर डॉक्टर आणि वकील. गांधी विचार अशी एक वस्तू आहे की जी जगभर चाललेली असते. तुम्ही अचानक कुठेतरी नॉर्वेमध्ये कुठल्या तरी लायब्ररीमध्ये गांधींची ती सगळी आहेत ना तेंडुलकरांची पुस्तकं अशी 25-30 घेऊन की आपल्याला इथे भीती वाटते ती वाचायची. ती वाचताना 1,00,000 पुस्तकं गांधींच्या नावावर आज आहेत सगळ्या भाषांमध्ये. जास्तच असावीत माझ्या माहितीप्रमाणे. आमच्या एका PhDच्या विद्यार्थ्यांनी शोधून काढल्याचा आकडा मी सांगतोय तो आता वाढला असेल. अनेक नाटकं, अनेक चित्रपट, लोकगीतं, अगदी आदिवासी लोकांच्याकडे खेड्यातल्या कष्टकरी बायकांच्या लोकगीतांमध्ये गांधींचे उल्लेख येतात. बहिणाबाईंचं आपल्याला उदाहरण माहीतच आहे की अशी ही व्यक्ती असताना आपण फारच त्या मानाने कमी माहिती मिळवू शकतो. एवढं अफाट हे व्यक्तिमत्व आहे. आजपर्यंत एकूण मानवतेच्या इतिहासात जी काही मोठमोठी माणसं झाली त्यात गौतम बुद्ध एक सगळ्यात मोठा समजला जातो. आणि मला असं वाटतं की आपल्याच देशातून पुन्हा गांधी हे तितकंच मोठं व्यक्तिमत्व आहे. बाकी खूप मोठे मोठे लोक झाले, फ्राईड झाले, मार्क्स झाले, आईन्स्टाईन झाले, सगळं जग बदलणारे लोक झाले, मोठमोठे शोध लावणं झाले. परंतु मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारा, एवढंच नाही तर पूर्णपणे शेवटपर्यंत माणूस म्हणून राहणारा, दैवतीकरण टाळणारा आणि दीन दलित दुबळे स्त्रिया लहान मुलं आदिवासी सगळ्यात खालच्या थरापर्यंत जाणारा असा हा माणूस होता. आपल्याला एका मोठ्या तत्त्वज्ञाचं एक मत मी सांगू इच्छितो की विटगेन्स्टीन 20व्या शतकातला सगळ्यात मोठा हा तत्त्वज्ञ आहे. तो माझा फार आवडता आहे. तर त्याचं मला एक वाक्य आता आठवत आहे. ते असं म्हणतात की वरती जाण्यापेक्षा आणि वरती पाहण्यापेक्षा कुठेतरी डोंगरावर टेकडीवर वगैरे चढत जाण्यापेक्षा खाली 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 जावं. कारण काय खाली निदान पाणी असतं, हिरवळ असते, झाडं असतात, माणसं असतात मुख्य. तर वरती काय नुसते दगडन धोंडेन बर्फन वारान काय करायचं काय वर जाऊन. म्हणून खालच्या थरात जाणारे त्यांनी मेटाफरिकली म्हटलं आहे. याचा अर्थ महात्मा गांधींसारखे जे खालच्या थरात जातात तेच सगळ्यात मोठे समजले जातात. आजही ती परिस्थिती आहे. मला आणखीन एक या निमित्ताने सांगावं असं वाटतं की खानदेशात आणि जळगाव जिल्ह्यात पर्टिक्युलरली महात्मा गांधींचं जे काही स्थान आहे ते अजूनही अढळ आहे. महात्मा गांधींचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते तसं दिवसेंदिवस क्षीण होत चाललेलं दिसतं. कारण आपल्या या गांधींच्या देशात आज जास्तीत जास्त हिंसा जगात कुठे नाही इतकी हिंसा आपल्या देशात असते. बायकांच्यावरचे अत्याचार सगळ्यात जास्त आपल्याकडे. अपघाती मृत्यू मुद्दाम केलेले असतात अर्थातच तेही आपल्याच देशात असतात. अशा देशात गांधींसारखा थोर पुरुष जिवंत ठेवणं हे सुद्धा फार मोठं काम. आणि आपल्याला त्यामुळे भवरलालजींची मोठ्या भाऊंची आठवण येते की असं एक स्थळ त्यांनी केलं आहे. आपल्या संस्कृतीत स्थळाला फार महत्त्व आहे की त्या स्थळात निदान तुम्ही बाकीचं सगळं विसरता आणि तुम्ही त्या या गांधी तीर्थावर गांधींचंच तुमच्या डोक्यात एकूण वलय घुमत राहतं. हा एक मोठा लाभ अनेक पिढ्यांसाठी मोठ्या भाऊंसारख्यांनी करून ठेवलेला आहे. आणि त्याचा आपल्याला आत्ता प्रत्यय येतोच आहे. तरी आपण दुसरंच काही करत बसलो असतो. पण आता ह्या एवढ्या वेळात आपण सगळेजण निदान गांधी विचारात मग्न झालेलो आहोत आणि त्यानिमित्ताने पुन्हा गांधींची आठवण काढतो आहोत. मी विशेषतः स्वतःला भाग्यवान अशामुळे समजतो की फार लहान वयात आमच्यावर गांधींचे संस्कार झाले.
कारण मी इथे जवळच सांगवी नावाच्या गावात जन्मलो. तर आमच्या गावात साने गुरुजी खादीचे गठ्ठे घेऊन विकायला येत होते असं आमचे वडील सांगायचे. तेव्हापासून मला साने गुरुजी आपण केव्हा तरी वाचू लहानपणीच वाटायचं. नंतर मी वाचलंच आणि तो सगळ्यात मोठा लेखक आहे माझ्या लक्षात आलं आणि ते मी सिद्धसुद्धा केलं. कारण साने गुरुजी हा रडका लेखक आहे असं मराठी लेखकांनी, टिळकवादी जे होते बहुतेक सगळे लेखक, त्यांनी सगळं ते प्रसिद्ध करून टाकलं होतं. पण मी हा एकमेव लेखक मराठीत चांगला आहे असं हिरिरीने मांडलं. याचं कारण की हे जे संस्कार असतात ते काही जात नाहीत. दुसरं एक महत्त्वाचं की आपल्याजवळच फैजपूरला पहिलं काँग्रेसचं लहानशा खेड्यात, फैजपूर त्यावेळी काय 20-25 हजाराचं गाव, पण अशा खेड्यात पहिलं ग्रामीण अधिवेशन त्यांनी भरवलं. आणि आमची सासूरवाडी आता तिथलीच आहे. तर ते असं म्हणतात की आमच्या सगळ्या त्या पंचक्रोशीतल्या बायकांनी दुरड्या भरून भरून भाकरीन भाज्या नेऊन त्या सगळ्या अगदी सुभाषचंद्र बोस आणि मोठमोठे जे काही त्यावेळचे लोक ते गांधींसारखे, नेहरूंसारखे, या सगळ्यांसाठी आम्ही आपल्याकडची चटणी भाकर आणि शेवांची भाजी वगैरे असं ज्यांनी जे जमेल ते नेलं आणि ते सगळे 8 दिवस त्याचा आस्वाद घेत होते. अशी सगळी या जळगाव जिल्ह्याची, विशेषतः या गांधीतीर्थ ही जी जागा आहे त्याची अशी ही पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आज आपल्याला गांधी आपलेच वाटणं हे साहजिकच आहे. आज गांधींचा विचार जरी क्षीण झालेला असला तरी आपलं आता एक कर्तव्य त्यामुळे वाढतं की जितकं असं काही उलटं होत असतं. मी पुन्हा विटगेन्स्टाईनची आठवण मला आली. त्यांनी असं म्हटलं आहे की तुम्हाला चालायचं असलं तर घर्षण आवश्यक असतं. तुम्ही अशा सपाट, आता मी सिमल्याला होतो तेव्हा पतली पडली आहे असं सगळेजण म्हणायचे. पतली म्हणजे बर्फाचं बारीक असा थर रस्त्यावर पसरला की त्याला पतली म्हणतात. आणि ते सगळेजण मग सगळ्यांना सांगायचं पतली म्हणजे काय, तुम्ही पाय टाकाला आणि सरकले तर खालीच जाता, मग एकदम 100 फूट खाली वगैरे, किंवा मग दरीतच जाता. म्हणून सगळेजण एकमेकांना सांगतात की पतली पडली आहे म्हणजे चालू नका त्यावेळेस, कारण त्याच्यानी बर्फावर सटकतो म्हणून. पण चालायचं असलं तर तुम्हाला घर्षण आवश्यक असतं, रेजिस्टन्स आवश्यक असतो. आज आपल्याला चालायचं आहे गांधी विचाराने तर आपल्याला हे घर्षण आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे जो काही मूर्खपणा सगळीकडे आपल्याला चाललेला दिसतो तो आपल्या दृष्टीने जास्त चांगला आहे. कारण आपल्याला त्यामुळे जास्त चालता येईल, जास्त पुढे जाता येईल असं एक मला वाटतं. आणि जास्त हिरिरीने आपण गांधींचा विचार पुढे मांडू शकतो जमेल तेवढा. त्यामुळे आपण आज या गांधीजींच्या वस्त्रत्यागाच्या निमित्ताने एक संकल्पसुद्धा शेवटी घेऊ आणि त्याबद्दल आपण नंतर बोलू. मित्र, मी आत्ताच म्हणालो त्याप्रमाणे हा जरी विचार आज आपल्याला क्षीण आणि अगदी ॲटम बॉम्ब करणाऱ्या देशात आपण राहतो, जगातली सगळ्यात पहिल्या दुसऱ्या प्रकारची मिलिटरी ज्या देशात आहे त्या देशात आपण राहतो, म्हणजे हिंसा करणाऱ्या देशांमध्ये आपण राहतो आणि आपल्याला तरी लाज वाटते अशा देशात आपण राहतो. तरी आपल्याला एक अभिमान असा वाटतो की आपल्या मागे अशी मोठमोठ्या व्यक्ती आहेत गांधींसारख्या. आपल्याकडे गांधींनी ज्यांच्यापासून विचार घेतले ते सुद्धा बुद्ध, जैन, सगळे तीर्थंकर, या सगळ्यांचे विचार गांधींच्यामध्ये आपल्याला सापडतात. आणि तुम्हाला आश्चर्य असं वाटेल की गांधींनी स्वतः हे कबूल केलं आहे की मी या सगळ्या आपल्या परंपरेतूनच सगळं काही घेतलं आहे. आणि मला याच्यामुळे मी माझी जेव्हा देशीवादाची थिअरी मांडली, तो हा सिद्धांत मला, तेव्हा मला फार आधार वाटला की आपण योग्य दिशेने जातो आहोत. आपण काही उलट्या दिशेने जात नाही आहोत, तर हीच खरी दिशा आहे आणि या दिशेने आपण मागे जातो. आपल्याला माहीत असेल की आजसुद्धा अगदी जे संशोधन चाललेलं आहे ते अगदी मान्य करतात की येशू ख्रिस्ताचा बाप जो होता तो श्रीलंकेत बौद्ध धर्माचा अभ्यास करायला आलेला होता. त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या घरात बौद्ध धर्म होता. एवढंच नाही तर असेही पुरावे आहेत की जेरुसलेम शहरात अनेक बौद्ध साधू नाही म्हणायचे त्यांना, पण एक बौद्धच अशी लोक हे जेरुसलेमच्या रस्त्यावर उभे राहून लोकांना अहिंसेचा आणि करुणेचा आणि प्रेमाचा संदेश देत असत. हे तिथल्या लोकांनी त्यावेळच्या लिहून ठेवला आहे, ज्यू वगैरे लोकांनी. म्हणजे असा हा आपल्या देशाच्या प्राचीन परंपरेचा एवढा मोठा पसारा आपल्याला आजही लक्षात येतो. आपण जेव्हा आज जास्त खोलात शिकतो तेव्हा असं वाटतं की हे किती आजपर्यंत पसरलं असेल आणि गांधींसारख्या लोकांनी ते जिवंत ठेवलं, हा केवढा मोठा आपल्यावरचा उपकार त्यांनी करून ठेवला आहे याची एक आठवण त्यावेळी येते.
आणखीन एक मला एक सांगायला की महात्मा गांधी नुसतेच म्हणजे मी लेखक असल्यामुळे विशेषतः सांगू इच्छितो की त्यांनी हे तर सगळं अनेक क्षेत्रात धार्मिक म्हणा राजकीय म्हणा म्हणजे त्यांनी जी जी कामं केली ती तुम्हाला लक्षात असेल की त्यांना प्रत्येक क्षेत्रात ज्या काम केलं त्या क्षेत्रात शत्रू होते म्हणजे शत्रूच्या क्षेत्रातच त्यांनी काम केलं. इतकं असूनही त्यांनी त्या शत्रूंच्याकडून कायम प्रेम घेतलं. उदाहरणार्थ त्यांचे शत्रू जर तुम्ही पाहिला आज तर तुमच्या असं लक्षात येईल की सशस्त्र क्रांतीचे लोक अगदी गद्दारपासून तर सुभाषचंद्र बोसपर्यंत सगळे सशस्त्र क्रांतीचे लोक आपल्याकडचे महाराष्ट्रातले क्रांतिकारक लोक वगैरे सगळे हे गांधींच्या विचाराच्या विरुद्ध होते कारण ते अहिंसावादी होते. आणखीन एक त्यांचे म्हणजे की शिक्षणात क्षेत्रात हे जुनाट काहीतरी तुम्ही काय चालवलं आहे काहीतरी नई तालीम वगैरे याच्याने काय मिळतं त्यापेक्षा इंग्रजी शिकून ऑक्सफर्डला जाणं आणि त्यामुळे सगळे त्यावेळचे सुशिक्षित लोक बॅरिस्टर वगैरे होऊन टाय वगैरे लावून येत असत हे आपल्याला त्या काळातला इतिहास पाहिला तर दिसतं. अगदी अरविंद घोषसुद्धा असे फसलेले होते. हे सगळेच जी काही विचारवंत त्या काळातले होते हे सगळे परदेशात शिकायला म्हणून गेले होते कारण या देशात काही शिक्षण मिळणं शक्य नाही कारण इंग्रजी एक 2-4 वाक्य आली की ज्ञान आलं असं एक गैरसमज जो अजूनही आपल्याकडे आहे तो गांधींनी पहिल्यांदा मोडून काढला. त्यामुळे त्यांचे शत्रू तिकडेही खूप वाढले. आणखीन आपल्याला जे हिंदू मुसलमान दंगे तर तुम्हाला माहीतच आहेत हे दोन्हीमध्ये त्यांचे शत्रू होते आणि त्या दोन्हींचा समेट करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि दोन्हीमध्ये त्यामुळे त्यांना विरोध असा निर्माण झाला. एका हिंदुत्ववाद्यांनी तर त्यांचा खूनच केला हे आपल्याला माहीतच आहे. आणखीन अस्पृश्यता पाळणारे लोकही त्यांचे शत्रू होते. अगदी रिझर्व्ह जागा ठेवापासून तर तिथपासून त्यांचा विरोध होता की आपण सगळे एक आहोत आणि त्यामुळे त्यालाही त्यांचा विरोध होता. म्हणजे बा किती शत्रू त्यांचे संबंध देशभर होते सगळ्या क्षेत्रात. अगदी राष्ट्रभाषेचं जरी म्हटलं तरी त्यांना हिंदीत शत्रू होते उर्दूत शत्रू होते तामिळमध्ये शत्रू होते कारण हे सगळं काही त्यांच्या प्रश्नी पडणारं नव्हतं कारण हिंदुस्थानी अशी एक उर्दू आधीच आपल्या देशाची राष्ट्रभाषा होती. म्हणजे अनेक शतकं आपले उर्दूतच आपले पेशवे वगैरे उर्दूतच बोलायचे आणि बहादूर शाह आणि या सगळ्यांचा संवाद उर्दूतच होत होता मराठ्यांचा. आपले सम्राटही तेच होते आणि हे आपण आता दुर्लक्ष करतो पण ही भाषा फक्त दुर्दैवाने ती त्या अरेबिक लिपीत लिहिली जात असल्यामुळे गांधी म्हणायचे की हे आपण देवनागरीत लिहू आणि हिंदी आणि उर्दूची विरोध हिंदुस्थानी करू. पण त्याला दोन्हीकडून विरोध झाला कारण मग त्याला ते धार्मिक जो काही उन्माद असतो जो अजूनही आपल्याकडे आहे तो त्यावेळी जास्तच जोरात होता तोही त्यांनी मानला. म्हणजे किती शत्रू असतील पहा. अशा शत्रूंमध्ये काम करणं हा केवढा मोठा काय म्हणायचं किती विकत घेणं झालं हे किती लोकांना. आता मी अजून सगळं सांगत नाही पण त्याच्यात आणखीन मी वाढवू शकतो की सनातनी ब्राह्मण हिंदुत्ववादी RSS नंतर कम्युनिस्ट डांगे वगैरे सारखे नंतर औद्योगिक प्रगतीवाले सगळे अगदी त्या काळातले भांडवलदार लोक एवढंच नाही तर सगळ्या क्षेत्रातले अभिजन वर्ग जो होता म्हणजे प्रार्थना समाजाचे संस्थापक ब्राह्मो समाजाचे संस्थापक नंतर आर्य समाजाचे हे सगळे वरच्या वर्गातले होते आणि गांधींचं जे काही लक्ष होतं ते खालच्या वर्गातून होतं. त्यामुळे त्यांचं आणि यांचा जुळवून पण थोडक्यात मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला इतक्या शत्रूंचा विरोध घेऊनही एक मोठं तत्त्वज्ञान जगाला पुढे येईल असं मानणारे हे एक पूज्य असे विचारवंत आपल्यासमोर आज आहेत. आणखीन मला या निमित्ताने सुरुवातीला एक सांगावं असं वाटतं की ते फार पट्टीचे असे चांगले लेखक होते. म्हणजे आज मी जेव्हा पाहतो तेव्हा माझ्यावर सगळ्यात जास्त परिणाम अगदी आम्ही कॉलेजमध्ये जायला लागलो तेव्हापासून तर हिंद स्वराज या पुस्तकाचा आधी आहे. हिंद स्वराज हे जे माझ्या मते आपल्या त्या काळातलं सगळ्यात उच्च दर्जाचं पुस्तक आहे आणि त्याच्यातल्या ज्या काही त्यांनी गोष्टी सांगितल्या आहेत की आपल्या देशाचे शत्रू कोण आहेत तर डॉक्टर आणि वकील हे नंबर 1चे शत्रू आहेत. आजही तेच खरं आहे. आपलं नुकसान कशामुळे होतं तर इंग्रजी भाषेमुळे होतं. त्यामुळे इंग्रजी शिकवणं आधी बंद केलं पाहिजे हे आजही ते खरं आहे. आणि त्याच्यामुळे असं होतं आहे की आज आपण पाहायला जातो की 1907 सालचं ते पुस्तक आहे आफ्रिकेतून एका प्रवासात ते परत आलं त्यावेळेचं ते आजही आपल्याला
किती द्रष्टा असा हा माणूस असेल हे आपल्याला या निमित्ताने सांगता येईल. आणि या सगळ्या शत्रूंकडून परंपरेकडून ते सारखे घेतच होते आणि जास्तीत जास्त ते आत घेत असल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व इतकं सर्वांगीण आणि मोठं असं होऊन बसलं. आज आपण दुर्दैवाने असं करतोय की नेमकं काय साध्य आहे आणि साधन काय हे आपण विसरतो. आपल्याकडे आपल्या जळगावच्याच एका कवयित्रींनी म्हटल्याप्रमाणे बहिणाबाई, डोयाले आली लाली, डोयाले लाली आली आणि चष्म्याले औषधी लाई. म्हणजे असे आपलं सगळं चाललेलं आहे की ते चष्मा कुठे त्याला कशाला लावून पाहिजे, ते डोळ्याला लावा, ते आपलं नेमकं चुकतं आहे. कारण आपल्याकडचे खरे प्रॉब्लेम काय आहेत, तर आता आज आपण जो पाहणं तो एक वस्त्र प्रावरणांचा हा एक असा किरकोळ असा वाटेल असा प्रॉब्लेम आहे. कारण त्यांच्यासमोर खूप मोठमोठे प्रॉब्लेम होते, पण आपण थोडक्यात एक त्याची आता पहिचान करून घेऊ. आपल्याला असं आम्ही शिकवतोच हे स्टायलिस्टिक्स असा एक अतिशय प्रगत अशी एक शाखा आहे लिंग्विस्टिक्सची. त्याच्यात आम्ही शिकवतो की त्या त्या प्रदेशानुसार शैली तयार होतात, कपड्यांच्या, खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या, अगदी नमस्कार करण्याच्या. कोणी असा हात करतो, कोणी असा करतो, कोणी असा वागतो, हे अशा अनेक शैली तयार होतात आणि जगभर त्या चाललेल्या असतात आणि त्या शैली त्या त्या परिस्थितीला अनुसरून वगैरे वाढत असतात. त्या काही अशा तुम्ही शिकवून किंवा करून उपयोग नाही. त्यामुळे ज्या मुळात आपल्याकडे आलेल्या शैली असतात त्या अगदी कपड्यांचा असो, खाण्यापिण्याच्या असो, त्या परिसरातल्या त्या पर्यावरणानुसार घडलेल्या असतात. म्हणजे तुम्ही जर समुद्रकाठी राहत असाल तर तुम्ही तिथलं समुद्रातलं अन्न खाता. तुम्ही जर खानदेशासारख्या काळ्या कातळाच्या मातीत जन्मला असला तर तुम्ही कडधान्य आणि डाळी खाता. असं जगभर हे कुठे तांदूळ असतो, कुठे असतो, हे असं खाण्यापिण्याच्या स्टाईल्स तयार होतात. त्याचं मग भाताबरोबर काय घ्यावं, मग आमक्याबरोबर काय घ्यावं, भाजीबरोबर काय घ्यावं, चटणी भाकरी कशी, आणि अगदी याच्यावर खूप संशोधन होऊन असं सिद्ध झालं आहे की हे जे पारंपरिक खाणं असतं हे सगळ्यात चांगलं असतं. म्हणजे आमच्याकडे एक जर्मन मित्र आले होते, त्यांनी एक डायटिक्सचा अभ्यास करण्यात ते असं म्हणाले की आपल्याकडे गरीब माणूस उडदाची आणि ज्वारीची भाकरी कळण्याची म्हणतो ती, आणि चटणी, आणि त्याच्याबरोबर मुळा आणि कांदा आणि लोणचं, हे जे आहे ना हे सगळ्यात बेस्ट फूड आहे. कारण याच्यात सगळं आहे. तुम्ही नुसतंच काहीतरी पक्वान्न खाल्लं तर त्याच्यात इतकं सगळं नसतं. आणि जितक्या तुम्ही जास्त भाज्या खाता, जे आपल्या खानदेशी शैलीत तुम्हाला दिसेल, तितकं तुमचा मेंदू नीट राहतो. कारण आदिवासी माणूस त्याच्यामध्ये काहीतरी 250-300 भाज्या खात होता, साली आणि मुळं धर सगळं धरून. आज आपण 4 का 5 फक्त भाज्या खातो. त्यामुळे आपली डोकीसुद्धा हल्ली चालेनाशी झाली आहेत. कारण माणसाचा मेंदू जो वाढला तो ह्या अनेक प्रकार खाल्ल्यामुळे झाला. हत्तीचा मेंदू वाढला नाही कारण तो फक्त गवत खाणारा राहिला. म्हणजे आता ही त्याची थिअरी आहे आणि ती शास्त्रज्ञ म्हणल्यामुळे आपल्याला मान्य होते की आपला अगदी जवळचा चुलत भाऊ चिंपांझी, त्याच्यापासून फार आपण जवळ आहोत, तर त्याचासुद्धा मेंदू वाढलेला नाही. पण आपला मेंदू मात्र, म्हणजे आदिमानवाचा जर मेंदू आज जो पाहिला आणि आजचा पाहिला तर आपला तिप्पट झाला आहे. याचं कारण आपण अनेक पदार्थ, अनेक कडधान्य, अनेक डाळी, अनेक भाज्या हे सगळं खात आणि ठिकठिकाणी जे मिळतं ते असं खात चाललो. आता आपण त्याच्याकडे वळणार आहोत की उलटं असं होत चाललं आहे जागतिकीकरणामुळे की तुम्ही तुमच्याजवळचं नेमकं खायचं नाही आणि तिकडचे बटाटे कायम खात राहायचे. त्यामुळे डोक्यातही बटाटे सारखे आपल्या वाढत राहतात. अशी एक सगळी परिस्थिती आता झालेली आहे. कारण काय की आज तुम्हाला मी लहानपणी तुम्ही खात असाल तर अगदी आंबाडीची आणि तरोट्याची याची त्याची भाज्या मिळणार पण नाही. म्हणजे लोकही म्हणतील काय आहे, अशी आजची परिस्थिती आहे. पण हे लोक पूर्वी रोज खात होते आणि अशा 56 भाज्या खात हे लोक वाढत होते आणि त्यामुळे निदान त्यांनी वाईट तरी काही केलं नाही. आज मला असं वाटतं की आपण वाईट जास्त करतो आहे. म्हणजे अगदी तुम्ही यादी जरी घेतली रोजच्या बलात्कारांची तर इतके बलात्कार पूर्वी कुठेच होत नव्हते आणि आज ते आपल्याला जास्त दिसत आहे कारण डोकी चालत नाही याची ही उदाहरणं आहेत. आणि हे आपल्याला महात्मा गांधींच्या आणखीन एका उदाहरणावरून दिसतं की हे टागोरांचं मला आता आठवत आहे की रवींद्रनाथ टागोर जेव्हा सेवाग्रामला गेले
तेव्हा त्यांनी पाहिलं की हे सगळे खादी घालणारे लोक काय काहीतरी पिवळट काहीतरी विचित्र दिसतं, म्हणजे टिनोपाल वगैरे लावून पांढरे स्वच्छ कपडे वगैरे भपकेदार, ह्याच्यापेक्षाही अर्थातच पिवळट आणि जरा मंद आणि त्याच्यात काही मजा नाही असं वाटतं, असं टागोरांनी म्हटलं आहे. त्यावर विनोबांनी असं उत्तर दिलं होतं की त्या टिनोपाल आणि स्वच्छ तुम्ही जे कपडे घालता त्यापेक्षा हे जास्त निर्जंतुक आहे, कारण आम्ही रोज धुतो आणि साबण नसतो याच्यात, आणि रोज आम्ही सजून उन्हात वाळत घालतो आणि त्यामुळे तो असा पिवळा रंग येतो, आणि तुम्ही तसंच घालायला पाहिजे असं विनोबांनी त्यांना बरोबर शिकवलं होतं. आता त्याच्यावर उत्तर काय ते मला काही कळलं नाही, ते बंगालीत वगैरे असेल, पण त्याच्यावर उत्तर देण्यासारखं नाही, कारण हे जास्त स्वच्छ आहे, जास्त निर्जंतुक आहे खादी, आणि हे परवडणार आहे कोणालाही. घरीच विणलेलं, घरीच घाललेलं अशी वस्त्रांची ही एकूण जी काही इतिहास आहे हा अतिशय महत्त्वाचा असतो. आपल्याला असंही लक्षात येईल पुन्हा तो एक विनोद अतिशय जो इंग्लंडमध्ये कायम सांगतात लोक, की एका शाळेत ते गेले, प्रसिद्ध होते त्या काळात, म्हणजे गांधींच्याबद्दल सगळ्यांना आकर्षण होतं, विशेषतः स्कॉटलंड वेल्समधल्या लोकांना भयंकर आकर्षण, कारण इंग्रजांच्या विरुद्ध गांधी होते आणि वेल्स आणि स्कॉटिश लोक कायम स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांपासून प्रयत्न करत होते, पण ते बिचारे थकले आणि आता ते इंग्लंडचाच भाग झाले आहेत, त्यांची भाषाही गेली, वेल्स भाषा गेली, अगदी कुठेतरी कोपऱ्यात हल्ली वेल्स बोलतात मुद्दाम, की त्यांना जरी रस्ता विचारला तरी ते मुद्दाम इंग्रजी बोलत नाहीत आणि ते काहीतरी त्यांच्या भाषेत सांगतात की असं असं जा, ते आपल्याला काही कळत नाही, कारण त्यांनी इंग्रजी बोलू नये असं ठरवलं आहे. आजसुद्धा ती परिस्थिती आहे. पण थोडक्यात म्हणजे हा जो गांधींचा एपिसोड, की तुम्हाला माहिती आहे की त्याच्यात जरा आधी ते याला भेटले होते, ड्यूक ऑफ वेलिंग्टन, त्याचे ते सगळे टाय आणि ओव्हरकोट आणि पुन्हा आतला काहीतरी कोट आणि त्याच्या पुन्हा एक मध्ये काहीतरी बारकसं काहीतरी असतं, ते तर 3 पीस सूट म्हणतात ते, त्याच्यात पुन्हा साधा, त्याच्यात पुन्हा बनियन, त्याच्यात पुन्हा असं करत 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 असा तो सगळा आलेला, आणि महात्मा गांधी आपले पंचा आणि असं घालून गेलेले. तेव्हा एका वार्ताहराने विचारलं की, म्हणजे नंगा फकीर तर म्हणायचेच त्याला, पण त्यांना विचारलं की हे तुम्हाला इन्सल्टिंग वाटत नाही का, की एवढ्या मोठ्या याला सम्राट होणार होता तो, ब्रिटिश एम्पायरचा सम्राट, त्यासमोर हे असं नागड्याने जाणं बरोबर दिसतं का? तर ते गांधींनी त्यांना असं उत्तर दिलं की त्यांच्या अंगावर माझ्यापेक्षाही जास्त कपडे होते, म्हणजे माझ्यासारख्या 3-4 लोकांचे कपडे एकट्यानेच त्यांनी घातलेले होते, म्हणजे माझेही कपडे त्यांच्यावर असल्यामुळे मी घालायची गरजच नाही. आणि त्यामुळे भयंकर तो विनोद गाजला, की हे अगदी बरोबर त्याला उत्तर होतं की या आपल्या देशाला छळून, म्हणजे आता आपल्याकडे खानदेशात आमचे आईवडील कापूस पिकवायचे, यांना पुरेशी वस्त्र नसायची, 1-2 साड्या खूप झाल्या वर्षाच्या, तेही गावातल्या साड्या मिळल्या अशा, पण सगळा कापूस तो मँचेस्टरला जायचा. आणि दादाभाई नौरोजींनी पण म्हटलं आहे की हे काहीतरी 2 पेन्स एका पाऊंडाला असा कापूस खरेदी करतात आणि तो तिथे मँचेस्टरला 2 शिलिंगांना विकतात, आणि तोच मँचेस्टरचा कपडा इकडे आल्यावर तो 20 शिलिंगांना विकतात. हा एवढा नफा 2 पेन्सपासून तर 20 शिलिंगापर्यंत हा नफा कशा करता? तर ही सगळी जी काय म्हणायचे अर्थशास्त्र आहे, इकॉनॉमिक्स, हे त्या गांधीजींच्या उत्तरामागे होतं, की माझे कपडे आधीच त्यांच्या अंगावर होते. पण मी जेव्हा विनोद सांगत होतो की त्या एका मुलांनी, बिचारा गरीब पोरगा आला आणि गांधींना म्हणायला लागला, हे त्यांच्या मला वाटतं आत्मचित्रातही असेल, पण कुठेतरी खरी गोष्ट आहे. तो मुलगा म्हणायला लागला की सर, माझी आई असं म्हणायला लागली की त्यांच्याकडे कपडे नसले तर मी त्यांना कपडा शिवून देऊ का, माझी आई कपडे शिवायचं काम करते, तर ती खरंच देईन तुम्हाला आणून. तर ते गांधींना ते भयंकर डोळ्यात हसू आली त्यांच्या, की तिथल्या गरीब बाईला ते कळतं की आपल्याला वाईट दिवस आहे. तर ते असं म्हणायला लागले की तुझ्या आईला सांग की मला 40 कोटी सदरे पाहिजेत. 40 कोटी म्हणजे त्याला कळे ना, कोटी 40 करोड कितीतरी मिलियन असे सांगितले, इतके मिलियन, अरे मी कसं काय आईला सांगू? तर त्याचा अर्थ होता की त्यांनी सांगितलं की आमच्या देशात 40 कोटी लोक आहेत, त्यांना असेच कपडे आहेत, तर तेवढे तुझी आई देईल का? कारण तुमचे लोक लूट करतात म्हणून आम्ही असे राहतो, आणि त्यामुळे तुम्ही काहीतरी करून याच्यावर 40 कोटी सदरे द्यायची व्यवस्था करा. असे एकूण अतिशय विनोदी, अतिशय आतपर्यंत जाणारं, अतिशय तात्विक अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व होतं, आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आम्हाला काहीतरी असं सापडतं. त्यामुळे योग्य वेळी आम्ही ते वाचले आणि योग्य वेळी आमच्यावर तो परिणाम झाला आणि योग्य वेळी आम्ही त्याचा उपयोग करून घेतला, याचा आम्हाला इथे अत्यंत आदरपूर्वक उल्लेख करावा असं वाटतो. आता मित्र, आपण आणखीन एक वस्त्रोद्योगाची एक महत्त्वाची गोष्ट बघूया
की जी आज आपण संकल्प करणं त्याच्याशी संबंधित आहे, की कपडे जे आपण वापरतो त्याला एक काहीतरी म्हणजे परंपरेनेच ते ठरवलेलं असतं की तामिळनाडूकडे नुसतेच लुंगी घातलेली लोक असतात, बाकी उघडे. नंतर लडाखमध्ये सगळे बंद वगैरे कशामुळे असतात, तर आपण पाहिलंच की त्या पर्यावरणाचा तो परिणाम असतो. हे अगदी खरं आहे. पण आज म्हणजे जिथे जिथे आपण कुठे राहतो तिथे आपण जे आज कपडे घालतो, म्हणजे गांधीजींनी आपापल्या परीने ते मार्ग शोधले होते, पण आज आपण कपडे घालतो ते आपल्या पर्यावरणाला योग्य आहेत का, आपल्या हवामानाला योग्य आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आज आपल्याला करायची पाळी आली आहे. तरी आपल्या आधीच्या पिढीच्या मानाने आम्ही बरेच पुढे गेलेलो आहोत, कारण आम्ही विद्यार्थी असताना आम्ही फर्ग्युसनमध्ये होतो, तर प्रत्येक प्राध्यापक कोट टाय आणि असं सगळं बंदिस्त सूट आणि पूर्ण मोजे आणि बूट वगैरे असं घालून टाप 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 करत यायचा. त्याच्याशिवाय चांगलं शिकवणं कठीणच होतं त्यावेळी. तर असे सगळे प्राध्यापक आमच्यावेळी होते. आम्ही प्राध्यापक झाल्यावर आम्ही साधे चप्पल आणि मनीला पॅन्ट घालायला लागलो, एवढा तर फरक आम्ही केला. पण अजूनही आपल्याला पुढे जाऊन एक काहीतरी याच्यात प्रगती केली पाहिजे. कारण काय की आत्ताच मी परवा कुठे चर्चेत आलं की प्रत्येक कापडाला म्हणजे साडी जरी घेतली आपली तरी ती एक त्याला एक थर्मल व्हॅल्यू असतो की आत किती उष्णता ठेवायची आणि बाहेर किती सोडायची हे ती साडी ठरवते. त्यामुळे साडी आपल्या हवामानाला अगदी योग्य अशी परिस्थिती आहे. आता याच्यात बदल करू म्हटला तर आपल्याला जर नवीन काही शोधायचं तर आपल्याला हे पाहिलं पाहिजे की आपल्या हवामानाला हे शोभतं का. नाहीतर खूप घाम येतो आहे आणि तुम्ही टाय अँड कोट वगैरे घालून कोर्टात बोलतात किंवा शिकवतात, हे जरा विनोदी वाटतं, कारण ते आपल्या थर्मल लॉजिकप्रमाणे बसत नाही. म्हणून आपल्याला आपल्या पद्धतीने शक्यतो परंपरेकडे जात आणि जसं गांधींनी केलं तसं पंजा आणि एक आखूड धोतर असं जाणं हे जास्त आपल्या हवामानाला जुळेल असं आहे. अशी साधारण याच्या मागची काय सिद्धांत म्हणता येईल की नाहीतरी अगदी आदिमानवाची चित्र जर तुम्ही आज पाहिली, चित्रकलेत जर पाहिली, तर आदिमानव काही कपडे घालत नव्हते सगळीकडे, म्हणजे गरजच नव्हती. कारण त्यावेळी जी काही एक सांस्कृतिक समज होता लैंगिक दृष्टीकडे पाहण्याचा, तो जास्त उदार आणि प्रामाणिक होता आणि त्यामुळे लपवायची काहीच गरज नव्हती. मग बायबलमध्ये तुम्हाला माहिती, बायबलची फार जुनं ते म्हणतात फार पूर्वीचं आहे ते, परंतु बायबलचा इतिहास काही फार लांबचा नाही. तर त्या काळात अगदी ईवला ते सफरचंद त्यांनी खाल्ल्याबरोबर एक अंजिराचा पान लावावं असं वाटलं कमरेभोवती. त्याच्या आधी तिला वाटत नव्हतं. म्हणजे ह्या अंजिराचं पान लावायची जी काही क्रांती झाली तिथपासून आपल्याकडे हा वस्त्रोद्योगाचा प्रारंभ सुरू झाला. आणि आज तर तुम्ही पाहाल वस्त्रोद्योगाची परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे की तुम्हाला कुठेतरी म्हणजे सगळा अमेरिका खंड त्याच्यामुळेच वाढला की इकडे आफ्रिकेत एका खेड्यात जाऊन बंदुकीचे बार करायचे, सगळी लोकांना जमा करायचं घाबरवून, लहान लहान मुलांना एका डब्यात एका बोटीच्या तळाशी, बायकांना वेगळी जाऊन आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विकायचं आणि मग तिथे ते काम करणार कुठे तिथल्या शेतावर, आणि तिथल्या शेतावर मग कापूस पेरण्यासाठी त्यांना इकडून कापूस न्यायचा, ब्राझील वगैरे या देशातून, किंवा तिकडे सफरचंदाचे बाग ते इकडून काही करायचं. म्हणजे इकडच्या गोष्टी तिकडे न्या, तिकडच्या गोष्टी इकडे, माणसं तिकडची सगळी न्या आणि मग त्यांना पुन्हा वाईट वागणूक देऊन गुलामासारखं वागवा. आणि ही सगळी आजची क्रांती आहे. म्हणजे तथाकथित सुसंस्कृत लोकांची हा इतिहास आहे, हा आपल्यासमोर पाहिजे. आणि गांधींच्या निमित्ताने हा इतिहास आपल्या नेहमी समोर येतो की हे इतके असंस्कृत लोक स्वतःला सुसंस्कृत म्हणून त्यांचे कपडे आपल्याला द्यायला लागले आणि त्यांची भाषा आपल्याला द्यायला लागले, त्यांचं ज्ञान आपल्याला द्यायला लागले आणि ते सगळं चुकीचं होत चाललं आहे. त्याच्यामुळे आपलं नीट चाललेलं नाही. त्यामुळे जगात कुठल्याही कॉलनीज आजही नीट चाललेल्या नाहीत. जिथे इंग्रज गेले, म्हणजे इंग्रज जिथे गेले नाही ते देश खूप वर आले. जपान इंग्रजांना पाय ठेवला नाही, तो देश फार वर गेला. चीनचा फारच थोडा भाग
इंग्रजांनी अफूचा व्यापार करावा म्हणून घेतला होता, तेवढाच फक्त शांघाय, हाँगकाँग वगैरे तो फक्त अजूनही खराब आहे. पण संबंध चीन प्रोटेक्टेड आहे, तो त्यामुळे जास्त वर आला आपल्या देशापेक्षा. आम्ही स्वतः चीनमध्ये जेव्हा पाहिलं तेव्हा तिथले लोक जास्त सुखी आहेत असं मला आजही वाटतं. कुठे म्हणजे सायकलीने संबंध रस्ता सायकलीचाच, तिथे गाडी घेऊन कोणी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आजही आहे आणि ते सगळे पाळतात. आज आपल्याकडे सायकलीच्या अंगावर गाडी जाते, गाडीच्या अंगावर ट्रक जाते, ट्रकच्या अंगावर टेलर जातो. हे जळगावच्या रस्त्यावर तुम्हाला दिसेल रोज अपघात कितके होतात भयंकर की त्याला काही सीमा नाही. हे सगळं कॉलनीजमधलं वातावरण आहे. अगदी कांगोमधली आज तुम्ही उदाहरण पाहिली, तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये जे असतं ना, सुदैवाने मी मोबाईल वापरत नाही, पण मला सांगितलं असतं की त्यातला आतला जो भाग असतो त्यात काहीतरी एक खनिज असतं, ते फक्त कांगोमध्ये सापडतं. त्यामुळे हे सगळे नॉर्वे आणि या ज्या कंपन्या आहेत सगळ्या जर्मन, फ्रेंच वगैरे, या सगळ्यांनी तिथे आपापली ऑफिसं उघडली आहे आणि तिथल्या लोकांना अगदी गुलाम म्हणून ते वापरून घेतात. त्यांना अगदी बळजबरीने गाडीत बसवतात, त्या डोंगरात नेतात, तिथलं ते खणायला लावतात, त्यांच्याकडून ते काढून घेतात खनिज आणि त्यांना ते काही खाण्यापिण्यापुरतं देऊन पुन्हा त्यांना सोडून देतात. अशी आजची कांगोमधली परिस्थिती आहे. म्हणजे आपला देश नुसता अमेरिकेत जाणं, गप्पा मारणं, याच्या त्याच्याशी चर्चा करणं, पण कांगोसाठी काही करावं असं आपल्याला वाटत नाही. कारण ते खरं तर आपल्या जवळचे आहेत जास्त, त्यांचं जास्त शोषण झालेलं आहे आणि बिचाऱ्यांना कोणी विचारत नाही अशी परिस्थिती आहे. तर अशी सगळी जी आजची परिस्थिती आहे ती आपल्याला गांधीजींच्या निमित्ताने पाहावीशी वाटते. मी मुद्दा असा सांगणार होतो की ह्या सगळ्या औद्योगिक क्रांतीपासून ही परिस्थिती आपल्याकडे बिघडत चालली आणि औद्योगिक क्रांतीचं एक पहिलं तत्त्व तुमच्या लक्षात आलं असेल की माणसाची किंमत कमी करणं. म्हणजे पहिल्यांदा वाफेचा शोध लागला तेव्हा 1700 काहीतरी पानिपतच्या आसपास 70-75 असेल, स्टीम इंजिन. तेव्हापासून अगडबंब कामं इंजिनांनी करायची आणि माणसांचं महत्त्व कमी झालं. पण इतकं नाही कमी झालं. नंतर मग काहीतरी 1900 म्हणजे 150 वर्षानंतर 1900 काहीतरी साली एडिसननी विजेचा शोध लावला. विजेचा शोध लावल्यामुळे आणखीन भयंकर कामं व्हायला लागली आणि आज आता आपण तिसऱ्या स्टेजला आहोत संगणकांच्या, की आता माणसाची अजून किंमत कमी होत चालली आहे. आणि आणखीन एक जे अलीकडे जर तुम्ही काही याच्यावरचं तत्त्व पाहत असाल, धरमपाल वगैरे आपल्याला नेहमी सांगायचे की याची पुढची स्टेज किती भयंकर असेल, की आज जर पाहायचं म्हटलं तर आज ज्या नोकऱ्या आहेत त्यातल्याही 70% नोकऱ्या कमी होणार आहेत. म्हणजे यंत्रच सगळं करेल की तुम्ही अगदी मिलमध्ये 10 लोक असले तरी पुरे आहे. ते एकदा तुम्ही ते कापूस टाकला की ते आपोआप फिरत जाणार आणि आपोआप कापड येणार बाहेर. म्हणजे माणसांची गरजच झाली नाही. अशी परिस्थिती असताना मग टकलीवर आपण जर सूत काढत बसलो आणि सुनत बसलो तर हा मूर्खपणाच होईल की एवढं मोठं यंत्र काम करताना तुम्ही कशा करता टकली करता. ते अशा करता की या टकली चालवणाऱ्या माणसाला किंमत आहे, त्याच्या स्वतःला किंमत आहे. एवढंच नाही तर त्याचं जे वातावरण आहे, जिथे आपल्याजवळ कापूस पिकणार, कुठे अंबाडी असला तर तो अंबाडीचं काही करणार, त्याच्या शेजारी जे होतं म्हणजे पर्यावरणात जे काही आहे त्याच्यातून तो काही बनवतो आणि आपापल्या ठिकाणात. म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या आधी असं तत्त्व होतं जगभर की आपल्याला गरज असेल तेवढंच उत्पादन करायचं, तेवढंच खायचं प्यायचं आणि आनंदात राहायचं. याच्यापेक्षा दुसरं ध्येय नव्हतं. आता कसं होत चाललं आहे म्हणजे इकॉनॉमिक्स, एकदा आम्ही नोबेल अवॉर्ड मिळाल्या माणसाकडून ऐकलं आहे की हे काय शास्त्र आहे इकॉनॉमिक्स, की गरज नसलेल्या गरजेपेक्षा जास्त वस्तू निर्माण करायच्या. मग त्या झाल्या की मग त्याच्यासाठी बाजार पाहायचा, बाजारपेठ पाहायची. ती बाजारपेठ नाही मिळाली तर मग बळजबरीने लादायचं त्याच्यावर. म्हणजे अमेरिका जशी आपल्यावर जेट फायर वगैरे लादत असते, इकडे इकडे हिंदुस्थानला 2-4 जेट दिली की तिकडे पाकिस्तानलाही 2-4 जेट घ्यावी लागतात. म्हणजे त्यांचा धंदा चांगला चालतो आणि तो किती असतो, 700-800 कोटी वगैरे डॉलर असं ते जेट फायटर असतं आणि त्यांचा धंदा जोरात चालतो. आणि तुम्ही नुसतं ते जेट एकमेकांच्यावर बॉम्ब टाकणं, मारामाऱ्या करणं, ह्याच्यासाठी ते औद्योगिक क्रांती आहे का काय, अशी आजची परिस्थिती आहे. पण मी काय मुद्दा सांगत होतो की इकॉनॉमिक्स म्हणजे काय असतं की तुमच्या भागात जे काही झालेलं रॉ मटेरियल असेल, कुठे खनिज असतील, कुठे काही माती असेल, कुठे काही दगड असेल, काय जे असेल ते सगळे, किंवा धान्य काय, तर ते 1 रुपयात विकत घ्यायचं.
ते 1 रुपयात विकत घेतलेलं 1 रुपया खर्च करून ते तुम्ही कुठून तरी आणून घ्यायचं एका शहरात, म्हणजे इंडस्ट्रीयल सेंटरच्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, मुंबई पुणे ही त्याच्यामुळेच वाढली, लंडन वगैरे त्याच्यामुळेच वाढली. अतिशय कुरूप अशी ही शहरं ती या अशामुळे वाढली. आणि मग 1 रुपया विकत घ्यायचा, 1 रुपया तो आणायचा, तिथल्या लोकांना मजुरी देऊन तो 1 रुपया पुन्हा मजुरी देऊन ते तयार करायचं, त्याला पुन्हा काही यंत्रणा काही लागतील ते सगळे, 5 रुपयात तो पदार्थ म्हणजे ती वस्तू तयार होते. ही खुर्ची समजा काही असेल, हे असेल, पेन असेल, काही असेल, 5 रुपयात तरी झालं. तर ते 5 रुपयात विकून चालत नाही, तर त्याच्यात मग आता नफा मिळवायचा. तो नफा मिळवणं म्हणजे किती, तर 5 रुपयावर मग आता किती नफा मिळवायचा, जाहिराती वगैरे हे ते करत 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 त्याचा पुन्हा खर्च, हे ते पुन्हा आपली पोटं भरली पाहिजे, पुन्हा आमच्या अगदी 20-25व्या पिढीपर्यंत पैसे राहिले पाहिजेत. आज तीच परिस्थिती तो माहिती आहे. हिंदुस्थानात तुम्हाला माहीत असेल आता आकडे 1% लोकांच्याकडे 70% नॅशनल प्रॉपर्टी आहे. आजचं स्टॅटिस्टिक्स आहे. अशी ही संपत्ती वाढत जाते. हे अमेरिकेत तर भयंकरच आहे अजून, की त्यांच्याकडे अक्षरशः 3% लोक सगळं इकॉनॉमी सांभाळतात आणि गरीब लोकांना म्हणजे किती 60-70% लोकांना 5%सुद्धा प्रॉपर्टी नाही. अशी आजची परिस्थिती अमेरिकेतली आहे. सगळ्याच भांडवलशाही देशामध्ये हे दुर्दैव असं चाललं आहे. आणि लोक त्यामुळे आपल्याला माहिती आहे गुन्हेगारी, मारामाऱ्या, भानगडी, चोऱ्या वगैरे राहणं. आमची एक सून काम करते तर हेमोग्लोबिन या कन्स्ट्रक्शन करणाऱ्या लोकांच्या बायकांचं हेमोग्लोबिन तपासायचं काढलं तर 4 हेमोग्लोबिन अशा बाया काम करतात याच्यावर, कारण त्याच्याशिवाय खायला मिळतच नाही. कमीत कमी 10-12 तर पाहिजे, पण 4वर काम करणाऱ्या बाया आज आपल्या जळगावमध्ये आहेत. आणि मग मुंबईन, पुण्यान, कलकत्त्याचं तुम्ही विचारूच नका. लोक अक्षरशः मरता येत नाही म्हणून जगतायत, अशी आजची परिस्थिती आहे. आणि भयानक अशी परिस्थिती आहे. म्हणजे गांधी आज असते तर काय केलं असतं मला काही कळत नाही. तर तसं आपण आता काहीतरी त्याच्यातून मार्ग काढल्याशिवाय आणि याच्यातून सोल्युशन काढण्याशिवाय, मुद्दा असा की इकॉनॉमिक्स म्हणजे आपण स्वस्तात काहीतरी तयार करायचं आणि लोकांना ते महागात विकायचं आणि त्यांना लुटायचं. म्हणजे ही लूटच आहे. हा लुटचाच धंदा आहे की तुम्ही काहीतरी तयार करायचं आणि ते दुसऱ्यांना द्यायचं. खरं म्हणजे हे काहीच करायची गरज नाही आहे अशा ह्याच्यामुळे. आता आपल्याला ती सवय झाल्यामुळे आपल्याला तो पॅराडॉक्स वाटतो की अरे मग याच्याशिवाय कसं राहणार, फाउंटन पेनशिवाय मी कसं काय चालवणार, खुर्ची नसली तर मी कुठे बसणार. आता हा पॅराडॉक्स आहे की काय खाली बसलं तर काही बिघडत नाही, पण त्याला एक काय म्हणायचं परंपरा लागते की काय महात्मा गांधी खालीच बसायचे जमिनीवर आणि त्यांनी भाषणं द्यायची नाही. त्यांच्याकडे तर लाखो लोक जमायचे समोर, आपल्याकडे तरी 20 लोक असतात, पण ते इतक्या लोकांना खाली बसून व्हायचे. ही जी काही परंपरा आहे ती परंपरा आपल्याकडे गुरु शिष्य परंपरेपासून पूर्वीपासून चाललेली औद्योगिक क्रांतीची गरजच नव्हती. पण आज तुम्ही जरी ती मानली तरी त्याचा अर्थ माणसाची किंमतच कमी करणं आणि त्याला नाहीसंच करणं आणि एकूण पर्यावरणाची लूट करणे. आणि थोडक्यात म्हणजे तंत्रज्ञान जे आहे तेच महत्त्वाचं आहे, माणूस महत्त्वाचा नाही असं तत्त्व आपण मान्य करतो आहे आज. हे सगळ्यात भयानक गोष्ट आहे. आणि त्यामुळे सगळी जनताच निरुपयोगी होत चालली आहे. म्हणजे बिनकामाचेच झाले आहेत सगळे लोक, अशी परिस्थिती आहे. जो कोणी चालवत असेल असं म्हणतात की आता ते शोध पण लावायची गरज नाही, कारण ते आपोआपच यंत्र सगळं करत असतं. आणि हे जे आता पुढे झालं एवढ्यातच आपल्याला आता काय म्हणायचं, हा अंतच या सगळ्या तंत्रज्ञानाचा 4Gच्या पुढे हेच होणार की तुम्हाला याच्या पुढे काही स्वतः करायची गरज नाही राहणार. तुम्ही काय नुसतं जरी जाऊन बसले तिथे तरी तुमची काही गरज नाही. ते म्हणणार तुम्ही घरीच बसा ना, इथे कशाला येता. आजही तीच परिस्थिती आली आहे की ऑफिसात जायची गरजच नाही आहे, तुम्हाला घरीच बसा, काय गरजच काय. उद्या अशी परिस्थिती येईल की तुम्ही खायचं प्यायची सुद्धा काय गरज आहे, मरा, कारण का आम्हाला काही गरजच नाही तुमची. हे जे आहे ते एकूण मानवी संस्कृतीच्या विरुद्ध आहे. आणि जो जन्मतो त्याला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचेच विचार. आणि त्या निमित्ताने आपल्याला हे विचारता येईल की निसर्गाकडे गांधींनी म्हटलं असलं त्याप्रमाणे सगळं आहे, तो देणाराच आहे. निसर्ग हा देणाराच आहे. म्हणजे हे निसर्ग असा असतानाही आपण भुकेने मरायला लागलो आणि लाखो लोक आता बेकार आहेत, बेरोजगारी किती आहे आणि लोकांना तुम्ही बिनकामाचे समजायला लागले आहेत. जनतेला महत्त्व नाही आहे. फक्त तुम्ही एकदा निवडून आले की संपलं. मग तुम्ही आपल्या त्या इंडस्ट्रीजवर आणि नेव्ही आणि आर्मी आणि एअरफोर्सवर कामं करायची. हे आता आपण किती दिवस सहन करायचं. म्हणजे हे आपण हिंदुस्थानात असं नाही, चीनी लोकांनाही हाच प्रॉब्लेम आहे की करायचे काय हे सगळे राजकारणी लोक आणि सैन्य आणि मारामाऱ्या करून. गरीब लोकांच्यासाठी आहे का या गोष्टी. पाकिस्तानातल्या लोकांची जनता ही अशीच आहे आपल्यासारखी. सगळीकडेचीच जनता गरीब आणि चांगली असते, पण हे कुठेतरी अशी एक सांस्कृतिक
गुन्हेगारी वाढत चालली आणि त्या गुन्हेगारांच्या हातात सगळी संस्कृती जात चालली आणि त्यामुळे आपल्याकडे आत्ता आपल्याला काहीच करता येण्याचा खरी अशावेळी आपल्याला पुन्हा गांधींचा विचार जास्त महत्त्वाचा वाटतो. याचा आणखीन एक मोठा फटका बसला तो म्हणजे आपल्या एकमेकांच्या मधील संबंधांचा, की मानवी संबंध आता काही राहिलेच नाही आहेत. की तुम्ही जर्मनमध्ये याला गेखलछाप म्हणतात, की एक सेंद्रिय समुद्र असला की सगळेजण एकत्र जोडून असतात. अगदी आपल्या घरी तुम्ही पाहाल की काही कोणी मेला की 25 लोक जमतात, भेटतात, एकमेकांना काही देतात घेतात. कोणी भुक्याला मारायला लागला की दुसरा कोणतरी मिळस काही ते आणून देतो, आपल्याकडचं काहीतरी त्याला देतो, किंवा काय म्हणतात शेअर करणं, वाटून घेणं. तुमचं दुःख काय ते मला वाटून द्या, काय 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 झालं. तुमच्या गावात तर कोणी भेटला की जेवला रे भो असं म्हणतात. म्हणजे जेवण करणं हे महत्त्वाचं आहे. काही नसलं की मग काहीतरी बिघडलं आहे असं अशी साधारण पद्धत आपल्याकडे काय म्हणायचं गेखलछापमध्ये आहे, की त्याच्यामुळे तुम्ही सेंद्रिय राहता, तुमची स्वतःचे सगळे तुम्ही वाटून घेता. मला काही दुःख झालं तर मी त्याला देतो. इथे आपल्याकडे इतक्या आत्महत्यांचं प्रमाण जर तुम्ही पाहिलं तर वाटून घ्यायची पद्धतच राहिली नाही. म्हणजे आई आणि मुलं यांच्यातही वाटून घेणं राहिलं नाही, की तिचं वेगळे प्रॉब्लेम, याचे वेगळे प्रॉब्लेम, त्यांचे वेगळे प्रॉब्लेम. त्याला 12वीमध्ये कमी मार्क मिळाले, हिला वाटतं की यांनी इंजिनियर व्हावं, पण त्याला काही ते जमत नाही. आणि मग आता याच्यात काही डायलॉगच नाही. किंवा बायकांचं तेच झालेलं आहे की डायलॉगच नाही काही. त्यामुळे करायचं काय, नुसतंच कमवा आणि नुसतंच खा आणि नुसतंच आपले शरण जा सगळ्या गोष्टींना. ह्या अशा सगळ्या प्रकरणामुळे असा पण. आणि त्यामुळे आता कोणत्या कम्युनिटीज वाढत चालल्या आहे तर त्या आता अशा कम्युनिटी वाढल्या की ज्या काहीही एकमेकांपासून वाटून घेत नाहीत. त्याला गेमाइनशाफ्ट असं जर्मन लोक म्हणतात, की त्याच्यात तुम्ही जसे कोऑपरेटिव्ह सोसायटीत तुम्ही राहत असाल तिथे माहीत असाल की आमची दर काहीतरी 2-3 महिन्यांनी सगळ्या भाडेकरूंची आणि फ्लॅट ओनरची अशी एक सोसायटी असते. त्याच्यात त्या 2-3 तासापुरते फक्त एकमेकांना लोक भेटतात. हॅलो, हाऊ आर यू, कसं बरं आहे ना, हाऊ इज युअर सन. त्याला माहितीही नसतं कुठे आहे काय, पण तो नाही दॅट इज नॉट माय डॉटर. अच्छा अच्छा, हाऊ इज युअर डॉटर, असं ते सगळं वातावरण असतं. आणि मग 2 तासात ते सगळं करून रेझोल्युशन पास केले की इतके मेंटेनन्स वाढला आहे, इलेक्ट्रिसिटीचं बिल असं आहे, लिफ्ट बदलली पाहिजे वगैरे झालं की संपलं. एवढ्यापुरताच तो समुदाय काय म्हणायचं एकत्र येतो. बाकी काही एकमेकांचं घेणं जाणे, तुम्ही मरा, दरवाजाच्या आत काय झालं हे बाहेरच्यांना माहीत नाही, काही नाही. असं एक मी उदाहरण सांगितलं. असं सगळ्या देशोदेशी गावोगावी आणि विशेषतः या औद्योगिकरण झालेल्या ठिकाणी असं जास्त आहे. आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की देशीयतेचं महत्त्व याच्यासाठी आहे की आहे त्या तरी परंपरा तुम्ही टिकवल्या तर तुम्ही माणूस म्हणून राहाल. नाहीतर होत आहे काय की जसं युरोपातल्या लोकांनी, म्हणजे लहान लहान बारके बारके देश कवडी किमतीचे, अगदी हॉलंड आणि बेल्जियम या लोकांच्या सुद्धा कॉलन्या होत्या. सगळीकडे त्यांनी मोठमोठे देश जिंकले होते, इजिप्त आणि बल्गेरिया वगैरे या सगळ्या लोकां, या सगळ्या कॉलन्यांमध्ये त्यांनी इतके अत्याचार केले की आपल्याला लक्षात येत नाही की कशामुळे केलं की त्यांनी लहानपणापासूनच मुलांना असं शिकवलं. तुम्हाला माहीत आहे व्हिक्टोरियन काळातले इंग्लंडमधल्या जे चित्र पाहिले तर मुलांना एकच शिक्षण द्यायचे, हॅरो जिथे आपले नेहरू शिकायला गेले होते, की धाडशी व्हा, महत्त्वाकांक्षी व्हा, मागे सरायचं नाही, एक घाव 2 तुकडे करायचे, असं शिकवल्यामुळे आपल्याकडे येऊन त्यांनी हे असे जालियनवाला बागसारखे जे अत्याचार होतात ना, की गरीब लोक बिचारे जमले आहेत आणि तुम्ही सरळ बंदुकी सुरू करायच्या, कारण काय काय त्यांनी नियम मोडून आलेले आहेत. हे असे सगळे लोक आणि कत्तल करणं वगैरे ह्या गोष्टी शिकल्यामुळे ते कॉलन्या झाल्या. त्या कॉलन्यांच्या मधून मग जागतिकीकरण आलं. म्हणजे आज आपण म्हणतो की जागतिकीकरण हे काय म्हणायचं, नुसता डोळ्याला जसं आहे ना की डोळ्यात लाली आली चष्म्याला आपण औषध देणं, तसं आहे की खरं याचं कारण तिकडचा माल आपण घेणं, तिकडचं काहीतरी आपल्याला पाहिजे, नको असतानाही आपल्यावर लादणं, असं सगळं याच्यातून वाढलेलं आहे. आणि नको असलेल्या गोष्टी मग लादल्यामुळे तुमचा पैसा तिकडे जातो, ते श्रीमंत होतात, ते गरीब होतात, अशी जगातली दरी सगळी वाढत चाललेली. आणि त्याला आता ह्याच मुद्द्यावर आपल्याला सांगता आहे की यामुळे म्हणजे हे सगळं होऊ द्या काही, पण सगळ्यात महत्त्वाचा फटका जो बसतो तो सगळ्या जगभर जी विविधता होती, डायव्हर्सिटी,
ह्या विविधतेला मोठा फटका बसतो की तुम्ही एकाच पद्धतीचं खाणं, एकाच पद्धतीचं राहणं, एकाच पद्धतीचं वागणं, एकाच पद्धतीची मिलिटरी गव्हर्नमेंट, एकाच पद्धतीचं युद्ध, आणि या सगळ्यामुळे असं होत चाललं आहे की हजारो लाखो काय करोडो वर्ष जी काही संस्कृती जोपासली आणि जिच्या मागे खूप लोकांचं बलिदान आहे, खूप लोकांचा विचार आहेत, अगदी प्राचीन काळातल्या आदिमानवापासून जे विचार त्याच्यात आहेत ते आज काय म्हणायचं, मी माझ्या कादंबरीचं टायटलच त्याच्यामध्ये दिलं, शीर्षक समृद्ध अडगळ. ही सगळी अडगळ अशी टाकून दिलेली आहे आपण, आणि ती तितकी समृद्ध आहे की आपल्याजवळ काहीच नाही, पण आपल्याला आता त्याच्यातून काही घ्यावं लागेल. आता मी तुम्हाला 2-4च उदाहरणं देतो की जी मला गांधींच्या विचाराशी अतिशय जुळणारी वाटतात. एक तुम्ही घेतलं, मी हिंदूमध्ये 1-2 उदाहरणं आहेत, तुम्ही वाचाल ते मी सांगत नाही, पण अंदमानात एक आमची विद्यार्थिनी गेली होती, तर तो माणूस म्हणजे तो कोळी तिथला, तो 2 मासे पकडल्यावर तिसरा पकडायच्या ऐवजी बराच वेळ नुसताच फिरत होता आणि मोठमोठे मासे जात होते जोडून. तर ही बाई आमची विद्यार्थिनी सारखी ती म्हणायची की ए सी दॅट, डोंट यू सी इट, डोंट यू सी किल इट. आणि तो बिचारा भाला असा घेऊन नुसता गब्बिश असं म्हणायचा, आणि असं करून चालत 1-1.5 तास झाला तरी तो मासा काही मारेच ना. तर तो शेवटी विचारायला लागला की ते कशामुळे वेळ घेतोय तू. तर तिला जी काही मोडकी तोडकी भाषा त्याची येत होती अंदमानी, ती आपल्या मराठीशी फार जवळची आहे अंदमानी, हेही मला नंतर कळलं. तर ती तो असं म्हणत होता की घरून मला फक्त 2.5 मासे आणायला सांगितले आहेत, 2-3 नाही. कशामुळे, तर तो मग उरलेला मासा दिवसभर पडून राहतो घरात. तर 2.5 म्हणजे मग लहान मासा शोधतो आहे मी. तर तो लहान मासा मिळेपर्यंत तो शोधत होता, मोठ्या मासाला मारायचं नाही. आता हे मला पडलं, इतकं शॉक बसला की मी गोव्यात युनिव्हर्सिटी आमची होती, त्याच्या माझ्या घरातून खिडकीतून क्वार्टर्सच्या मोठमोठ्या ट्रॉल्या अशा माशांच्या, त्याच्यात अनेक म्हणजे नुसतेच मासे नाही तर त्याच्यात कासव आणि ते लहान लहान काही असतात ना, आपल्याला माहितीही नाव असले नाव, अशा सगळी ती गर्दी सगळी त्या किनाऱ्यावर असे ते पसरून टाकायचे, आणि त्यातले फक्त नेमके मासे घेऊन बाकीचे मेले. ते समुद्रात बिचारे त्यांचे काही करत असतील, यांनी त्या ट्रॉली ते आलेले पकडले आणि टाकले आणि बाकीचे घेऊन निघून गेले. म्हणजे आता किती याच्यात वेस्टेज किती, फेकले किती, मेले किती, याचा काही हिशेब नाही. म्हणजे आज आहे. दुसरं एक उदाहरण याच्यातलं, तेही आपल्याला लक्षात घेण्यात, बायकांच्या अत्याचारासाठी फार आवश्यक आहे ते आजकाल, की ती बाई एकदा त्या माणसाला म्हणाली, हे लहानसा मुलगा आला होता, कोणाचा मुलगा आहे हा. तर तो माणूस म्हणाला, माझ्या बायकोचा आहे. बायकोचा, वाईफ सन. बायकोचा कसा काय मुलगा असतो, तुझा नाही. तुम्हाला समजायला पाहिजे, बायकांनाच मुलगे होतात, एवढं काय तुम्हाला कळत नाही का. तो तिच्यानंतर डोक्यात असं पडलं की त्यांच्याकडे काय म्हणायचं, सगळी मातृसत्ताक पद्धत आहे, बायकांनाच पाहिजे तो वर निवडता येईल, त्याच्याशीच ते संबंध ठेवता येईल, आणि जो मूल होईल ते त्या बाईचं असतं. फक्त त्यांनी एकत्र म्हणून राहायचं, नवरा बायको फक्त दिसण्यापुरतेच, बाकी सगळं ते फ्रीडम तिला आहे. हे आता ही समृद्ध अडगळ मी म्हणतो तीही, की तुम्ही किती युरोपियन फ्रीडमच्या गप्पा मारल्या फेमिनिझमच्या, तर हे जे फ्रीडम आहे किंवा अरुणाचलमध्ये, याचंही मी उदाहरण मला वाटतं एका कादंबरीत टाकलं असेल की आसाममध्ये चिमण्या मारत नाहीत. आपल्याकडे जसं हे आलं, पीक आलं की गोफण माळ्यावर घेऊन त्याच्यावर कवितासुद्धा केलेल्या असतात की ही सुंदरी गोफण मारते वगैरे अशा. तर अशी गोफण घेऊन चिमण्या वगैरे मारत नाहीत. ते म्हणतात चिमण्या खातातच, तर त्यांचंच आहे ते, आपलं काय त्याच्यात ते तरी वाढतात आणि किती खातील असं म्हणून तिथे गोफण पक्षी मारणे, सगळे त्या शेतात त्या सगळ्या चिमण्या खातात असतात. आता ही मला अतिशय महत्त्वाची गोष्ट वाटली की त्यांचाही जीव आहे. म्हणजे पर्यावरण म्हटल्यावर ह्या सगळ्याच गोष्टी कराव्या. आता हे सगळ्या आपल्या शेतकऱ्यांना सांगितलं तर तेही आपल्याला मूर्खात काढतील की असं कुठे शेती करतात का, अशाने शेती होणार नाही आहे. किंवा चहा एकदा पाहिजे होता, तर तो काहीतरी मिळेल का, तर तो म्हणाला थांबा. जाऊन पळत वरती चढून खाली आला आणि म्हणायला लागला की बायको म्हणते की या चालेल. म्हणजे तो बायकोला विचारून आला की चहा मिळेल का. आपल्यासारखं नाही की 5 चहा टाक, मित्र आले आमचे, असं बायकोवर
काय म्हणायचं, लादायचं गुलामी, तसा प्रकार नाही. तर बायकोला आधी विचारून येतं मातृसत्ताक ही जी आपल्या काठाकाठावर आहे समृद्ध अडगळ, ही महत्त्वाची आहे आणि ही आपण आता सांभाळली पाहिजे. ही सांभाळणं हे आपलं आजचं कर्तव्य आहे. नाहीतर काय आपलं जे चाललं आहे युरोपियन लोकांच्या मागे, की तुम्हाला ते माहीत आहे की ते जर तुम्ही तिथे गेला की तुम्हाला परत जावं असं वाटणार नाही. एक मोठी रांग गायींची आणि याची बैलांची अशी जात असते आणि ती अशी बोळातून जात 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 एक करवतीसारखं पातासारखं पडत असतं. तिथे बरोबर ती उभी राहिली की ते खटकन त्याच्या मानेवर पडतं. ते एक मुंडकं इकडे, हे धड इकडे, मग ते घेऊन जायची एक वेगळीच मशीन असते. ती सोलून बिलून काढून त्याचे बीफचे डबे तयार होऊन ते बाहेर अगदी मॉलमध्ये जाईपर्यंत हात कोणी लावायचा नाही, ते सगळं बरोबर जातं. आणि हे गुरं सारखे कुर्णावरून येतच असतात. हा असा प्रकार. आणि आपण जो पाहतो या समृद्ध अडगळीचा, म्हणजे किती फरक आहे की आपण पर्यावरणाला काय समजतो, आपल्यासाठी सगळं आहे. आता तुम्ही जर प्राण्यांना पशुपक्ष्यांना असं वागवायला लागले तर उद्या तुमच्यावरही अशीच काहीतरी पाळी येणार की हे लोक उद्या म्हणणार की तुमची काही गरजच नाही, तुम्ही काय बेकार राहिला, मरा, काय करायचं करा, आमचं मशीन सगळं चालतं आहे आणि आम्ही आमची कॉलनी आहे तिकडे आमचे सामान विकतो आहे. असं सगळं हे आजचं वातावरण आहे. आता आपण एक जरा शेवटून एवढंच बघूया की आपण गांधीवादाचा जो काही आज विचार करतो आहे एवढा, आता ऑल्डस सक्सेसनी आधीच म्हटलेलं आहे की म्हणजे 1920व्या शतकात सुरू आहे काय 15-20च्या सुमाराचा, की फिजिकल कॉन्टॅक्ट नाहीसे झाले यंत्रामुळे. म्हणजे हे इंग्लंडची परिस्थिती सांगत होता. आता हळूहळू सोशल कॉन्टॅक्ट कमी झाले आणि आता उद्या आपल्याला स्पिरिच्युअल कॉन्टॅक्टसुद्धा नाहीसे होतील, अशी त्यावेळची त्यांनी भीती अशी व्यक्त केलेली. अनपॉप्युलर एसेसमध्ये असं खाली सांगितलेलं आहे. आणि तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस अराजक माजवीत राहील, हेही मला अतिशय द्रष्ट्यासारखं उदाहरण वाटतं. ती आज आपली परिस्थिती आहे आणि गांधींचं याच्याशी अतिशय जुळणारं असं तत्त्वज्ञान होतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करताना कपडे कोणते घालतो, खातो काय, कोणाशी संबंध होतो, याचा सगळा आता आपल्याला पूर्णपणे विचार केल्याशिवाय आपल्याला कुठे काही प्रगती करणं फार कठीण होईल. या निमित्ताने आपल्याला जे काही आपल्या परंपरेत गांधींनी त्याचा कायम उल्लेख केला आहे, प्रेयस आणि श्रेयस, याचा म्हणजे निदान कल्पना केली पाहिजे की ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. की प्रेयस म्हणजे तुम्हाला काय आवडतं ते करणं, ते आपण आज करतोच आहे. आपल्याला आवडतं तर आपण हे खाऊ ते खाऊ, नको आज स्वयंपाक काहीतरी नुसतंच बाहेरचं काहीतरी खाऊन टाकलं किंवा नुसतंच काहीतरी रेडीमेड असं, हे आवडणं झालं. पण श्रेयस म्हणजे काय चांगलं आहे, आपल्यासाठी काय चांगलं आहे, आपल्यासाठी म्हणजे नुसत्या माझ्यासाठी नाही, तर हा जो प्रत्येकजण आहे व्यक्ती याच्यासाठी काय चांगलं आहे, हा श्रेयस आणि प्रेयस याच्यामधला फरक करणं आणि याच्यातलं निवडणं हे आता आपल्या हातात आहे. आणि या निमित्ताने आपण असा परत विचार करतो. मित्रो, यासाठी आपल्याला अतिशय कठोर निर्णय घ्यावे लागतील, अतिशय वाईटपणा घ्यावा लागेल एकूणच या सत्ताधिकाऱ्यांसाठी आणि या दिशेने जे चालले आहेत लोकांसाठी. आणि गांधींच्या एका भाषणातही कुठे आहे पहा की प्रगती म्हणजे वेग नाही, ज्या वेगाने आपण चाललो आहे हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, अमूक झालं पाहिजे, इतके टक्के इंडस्ट्री, तितके टक्के रस्ते, तितके टक्के तो कुठला रस्ता प्रगती एक्सप्रेसचा आणि समृद्धी रोड वगैरे वगैरे, हे महत्त्वाचं नाही. तर तुमची दिशा, प्रगतीची दिशा काय आहे ती महत्त्वाची आहे. आपली कोणत्या दिशेने चाललो आहे, हळूहळू जरी तुम्ही जात असला तरी तुमची दिशा जर योग्य असली तर तिकडे जाणं बरोबर आहे. पण जोरात चाललो आहे आणि चुकीच्या दिशेने चाललो आहे हे सगळ्यात वाईट. आणि ते नेमकं आपलं आता आहे असं एक माझं मत आहे आणि ते आपल्या सगळ्यांना मान्य व्हावं अशी मी अपेक्षा करतो. आणि या निमित्ताने आपण एक हा संवाद साधू शकलो याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा अतिशय ऋणी आहे. शेवटून आपण एक संकल्प करूया, तो तुम्ही काही सुचवा, मला काही त्याच्यात बदल करायचे असलं. आणखीन एक मला सांगायचं आहे की हे आमचं एक मासिक आमच्या मित्रांनी काढलं आहे, गांधीवादी मित्र आहेत सगळे, सर्वंकष नावाचं. याच्यात अतिशय चांगले लेख आले आहेत. पहिलाच अंक आहे हा
हे आता मासिक सुरू झालं आहे. आपण जिथे कुठे शक्य असेल तिथे हे मिळवायचा प्रयत्न केला. लायब्रऱ्यांमध्ये मिळवा किंवा घ्यायला सांगा आणि वाचा. याच्यात सगळे लेख अतिशय सुंदर आहेत. गांधीवादावरच बरेचसे लेख आहेत आणि असंच हे ठेवणार आहेत. अशी मासिकं आपल्याकडे निघाली पाहिजेत. निदान या निमित्ताने आपण विचार करायला शिकलो पाहिजे. म्हणून हे लक्षात ठेवा, असं एक काहीतरी मासिक आहे आणि ते आपण वाचलं पाहिजे. आता मी आपल्यासमोर एक संकल्प वाचून दाखवतो आणि आपण उभे राहून फक्त एक हात वर करून तो मान्य असला किंवा काही बदल करायचे तर त्याआधी सुचवा. तो असा संकल्प आहे की मी गांधी तीर्थ, अजून वाचून घेऊ दे, तुम्हाला पाहिजे तर सुचवायच्यात काही. मी म्हणजे आपण प्रत्येकाने असं म्हणायचं आहे, गांधी तीर्थ जळगाव येथे आज 22 सप्टेंबर 2021 रोजी पूज्य गांधीजींच्या वस्त्रत्याग शब्दातीच्या शुभप्रसंगी असा संकल्प करतो की मी पर्यावरणाला पोषक असेच कपडे वापरीन आणि साधी राहणी हे पूज्य गांधीजींचे जगन्मान्य तत्व यथाशक्य आचरणात आणीन. बरोबर आहे हे वर्डिंग? काही याच्यात बदल करावा वाटतोय? तर आपण आता मी म्हणतो त्याप्रमाणे म्हणा आणि आपण हा आजचा कार्यक्रम संपूया. मी गांधी तीर्थ जळगाव येथे आज पूज्य गांधीजींच्या वस्त्रत्याग शताब्दीच्या शुभप्रसंगी असा संकल्प करतो की मी पर्यावरणाला पोषक असेच कपडे वापरीन आणि साधी राहणी हे पूज्य गांधीजीचे जगन्मान्य तत्व यथाशक्य आचरणात आणीन.